बंधू आणि भगिनींनो, अनेक लोकांनी इस्लाम हा शब्द ऐकला आहे, परंतु त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना समजतो. इस्लाम ही संस्कृती नाही. इस्लाम ही जात किंवा वंश नाही. इस्लाम हा कोणताही विशिष्ट देश नाही. इस्लाम ही एक जीवन पद्धती आहे. इस्लाम हा शब्द सलाम या मूळ शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ शांती असा होतो. इस्लाम म्हणजे त्या एका सर्वशक्तिमान निर्मात्यासमोर स्वतःला समर्पित करणे, ज्या देवाने हे ब्रह्मांड, सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि प्रत्येक सजीव प्राण्याची निर्मिती केली आहे. इस्लाम शिकवतो की देव फक्त एकच आहे, जो निराकार, शाश्वत, सर्वशक्तिमान आहे आणि ज्याचा कोणताही भागीदार नाही. केवळ तोच उपासनेसाठी पात्र आहे. केवळ त्याचेच जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण आहे आणि प्रत्येक आत्म्याला त्याच्याकडेच परत जायचे आहे. इस्लाम आपल्याला सांगतो की आपली निर्मिती का झाली आहे, फक्त खाणे, कमवणे आणि मरणे यासाठी नाही, तर आपल्या निर्मात्याला ओळखण्यासाठी, उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची तयारी करण्यासाठी. इस्लाम आपल्याला प्रामाणिकपणा, संयम, दयाळू वृत्ती, क्षमा, न्याय, पालकांचा आदर, गरिबांची काळजी आणि समाजाप्रती जबाबदारी शिकवतो. तो अशा मानवाची घडण करतो जो चारित्र्याने खंबीर आणि हृदयाने कोमल असतो. इस्लाम जबरदस्तीने पसरत नाही. तो सत्य, शहाणपण आणि चांगल्या चारित्र्याने पसरतो. श्रीमंत असो वा गरीब, काळा असो वा गोरा, पुरुष असो वा स्त्री, कोणीही इस्लामचे अनुसरण करू शकते. चांगली कृत्ये आणि नीतिमत्ता याशिवाय कोणालाही श्रेष्ठत्व नाही. थोडक्यात इस्लाम मानवाला त्याच्या निर्मात्याशी जोडतो, जीवनाला दिशा देतो आणि मनाला शांती देतो. तोच इस्लाम आहे.